नमस्कार, आपण जे पाहत आहात हे झाड आहे चिंचेचं. जवळपास 200 फूट उंचीचं हे चिंचेचं झाड आहे. हे झाड मला पाहता क्षणीच वाटलं की हे पूर्ण वेगळं झाड आहे आणि त्या झाडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मी जामखेड तालुक्यातल्या हळगाव गावात ज्यावेळेस पोचलो त्यावेळी मला शरद ढवळे उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, ते भेटले. शरद काका, काय साधारणपणे या झाडाचं वैशिष्ट्य सांगाल? हे अतिशय पुरातन झाडं आहेत. आमचे आजोबा पण सांगायचे की आम्हालाही कळत नाही तेव्हापासूनची झाडं आहेत. आता आपण ज्या परिसरामध्ये उभा आहोत त्या परिसरामध्ये ही समोर दिसत आहे ही चिंचहारी. ह्या परिसराला नावच होतं की चिंचहारी परिसर. म्हणजे मोकळा भाग आहे सगळा, तो देवळापर्यंत सगळीकडे चिंच होती. ह्या परिसरामध्ये चिंचा होते. कालांतराने काही झाडं पडली गेली किंवा ते काढली गेली असतील शेती वहिवाट करण्यासाठी, परंतु हे फार जुनं हळगावचं वैभव आहे. याच्यामध्ये फार मोठा 200 फुटापर्यंतची उंचीची झाडं आहेत. याचा परिसरही फार मोठा आहे. जुन्या काळात आमचे आजोबा ही सांगायचे की ह्याचा जो घेर आहे, खोड आहे, त्या खोडाला पूर्णपणे 20 फुटाचा कासरा लागायचा. इतकं मोठं खोड ह्या झाडांचं आहे. दुसरी गोष्ट, हे झाडं असून सुद्धा याचा दुसरा एक फायदा आहे, याचं अर्थीकरण पण चांगलं आहे. चिंचेचं पीक पण या ठिकाणी आम्हाला चांगलं मिळतं. तर वर्षाकाठी या झाडापासून साधारण 2-3 क्विंटल चिंचा पण मिळतात. त्याच्यापासून शेतकऱ्याला म्हणजे त्याचा काही असा तोटा नाहीये. ते सावली तर देतच आहे, दुसरं त्याचं फळ पण चांगलं आहे. आपण त्या झाडाजवळ जाऊन पाहूयात. एवढ्या उंच चिंचा कशा काढत असतील? त्या वरती जाऊन बांबूच्या सहाय्याने झाडल्या जातात. वरती ते जे बागवान लोक आहेत त्यांच्याकडे त्याचे साधन आहे, त्याच्यावर जाऊन झाडून ते सगळं चिंचा खाली घेतात. आता त्याचं म्हणजे सीझनच आहे, आता झाडून झालेलं आहे ते. आता गावामध्ये अशा प्रकारचं उंचीत झाड आहे का? हो, आणि भरपूर आहेत. इथं हे समोर दिसत आहेत, पलीकडे पण आहेत. हा परिसरच पूर्णपणे चिंचहारी नावाचा होता. इकडे या काही चोंडी रोडच्या भागामध्ये आमच्या घरापर्यंत सुद्धा चिंचेची फार फार मोठी झाडं होती. पूर्ण गावातच म्हणजे हे आमच्या हळगावचं पूर्वीचं वैशिष्ट्य आहे की हळगाव म्हटलं की चिंचेची झाडं सगळ्यांच्या समोर यायची. ओके. आता जसं हळगाव म्हटलं की लिंबाचं गाव म्हणून ओळखलं जातं, तसं ते चिंचेचं गाव म्हणून ओळखलं जातं. विदर्भामध्ये असंच गाव आम्हाला आढळलं होतं. आणि हे पुन्हा एकदा एक असं 200 फूट उंच वाढलेली चिंच आणि चिंच झाड, म्हणजे याचा जो आकार आहे तो सुद्धा जसं ते म्हणतायत की कासरा एक लागत होता अशा स्वरूपाचं हे सगळं झाड आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर किती त्याची जाडी आहे किंवा काय. आणि तरी तुम्ही काय म्हणतो, त्यात पोकळ आहे का? आतमध्ये पूर्णपणे पोकळ आहे. हे झाड जर आतमध्ये बघितलं त्याच्यामध्ये चांगले इतर प्राणी, बोके म्हणा किंवा उदमांजर, याच्यामध्ये वास्तव्य त्याचं आहे. अनेक पशु पक्षी देखील याच्यावर पोपट असतील. जुन्या काळातले चिमणे बिमणे ह्या झाडाच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी अजून पण आहेत. ओके. किती मोठं झाड आहे. आणि हे खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्या आपण म्हणतो, हे सांभाळणं असं सोपं काम नाही. कारण याला जवळपास 2-2.5-3 गुंठे जागा गेलेली आहे. आता अलीकडच्या काळामध्ये टाली गेल्या, मोठमोठे बांध गेले आणि झाडंही गेली. पण अशाही परिस्थितीत एखादं गाव काही प्रमाणात का होईना त्या झाडांचं अवशेष किंवा झाडांची एक निगा राखतं. त्यातलं हे एक झाड आहे जे तब्बल 200 फूट उंच आहे. अशी चिंचेची झाडं तुमच्या गावात आहेत का, हा प्रश्न चिंचेचीच नाही कुठलीही झाडं पडला पाहिजे. कारण 100 वर्षापेक्षा अधिक झाड ज्या गावात आहे त्या गावाचं पर्यावरण चांगलं असं म्हटलं जातं. तर त्याचा जर विचार केला तर पर्यावरणाशिवाय आपला पर्याय नाही, हाच संदेश हे झाड आपल्याला देतं. धन्यवाद.